नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग अश्विनी कॉमेडी. तर पाहू शकता हे काका आम्हाला काय दाखवत आहेत. हे काका आम्हाला ओरिजिनल हिरा दाखवणार आहेत, दोन प्रकारचे, एक म्हणजे डुप्लिकेट आणि एक म्हणजे ओरिजिनल. तर तुम्ही पाहू शकतायत. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. तर पाहू शकतायत ते आम्हाला सांगत आहेत नेमकं किती त्यांचा खर्च झाला आहे वगैरे काय झालं आहे ते दाखवत आहेत. तर आम्ही खूप म्हणजे त्यांच्यासोबत बोललो किंवा ते आता पाहू शकतायत ते काढत आहेत हिरे. तर हिरे तुम्ही पण पाहिले नसेल तर पहा, आम्हाला नवीन वर्षाचं हिऱ्याचं पहा कसं स्वागत झालं आहे, तर ते तुम्ही पाहू शकतायत. तर पहा आता ते दाखवित आहेत हिरे. तुम्ही पाहिले आहेत का कमेंटमध्ये सांगा. तर आता पाहू ते ओपन करत आहेत. तर मी तर इतकी चकित झाले, मी त्यांना म्हटलं मी पण फर्स्ट टाईम पाहिलं. तर ते बोलत होते तर असं स्कॅन केलं ते कार्ड, त्यांच्या नंबरचं वगैरे कार्ड, त्यांच्या हिऱ्याचं कार्ड, ते म्हणले तुम्हाला सगळं कार्ड त्याच्यावरती सगळा बायोडाटा तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही जर गुगलला माझ्या याच्यावर स्कॅन करून जर पाहिलं तर तुम्हाला सगळं भेटेल माझ्या याच्या बाबतीत. तर पाहू शकतायत आता ते हिरे आपण चेक कसा करणार आहोत ते दाखवत आहेत. तर हिरा चेक करत आहेत. तर तुम्ही पाहू शकतायत ते पहा, त्यांनी मला कार्ड दाखवलं म्हणजे लकी ड्रावचं. तर त्यांना भेटत आहे लकी ड्राव. ते बोलते 1,00,000 भरल्याच्या नंतर आपल्याला आपलं नाव तिथं नोंदलं जातं आणि आपल्याला असे 2 हिरे घ्यावं लागतात. मग हिरे घेतल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट वगैरे चालू होतं. तर ते काम करत आहेत हिऱ्याचं. तर पाहू शकतायत कसे काम करत आहेत त्यांनी. तर मला तर खूप आम्हाला इतकं दाखवलं ना तर मी चकितच झाली. तर मी म्हटलं हे नेमकं हिरे कसा असतो. मला वाटलं हिरा म्हणजे लय मोठी गोष्ट असते, पण ती इतकी छोटी असते, ती आपल्याला दिसत सुद्धा नाही. इतकी महागाची जी वस्तू आहे ती आहे 1,20,000ची. एक इतका छोटा आहे असं म्हणजे हे काय म्हणते तर गव्हाचा दाणा जे असतो ना, तर त्याच्या एवढंच असतं. तर ते म्हणते तर तसं हातात त्यांनी दिलं माझ्या ना. आता ते खोलत आहे हिरा. तर पाहू शकता हिरा कसा खोललाय. तर मग मी चकित झाले. मी त्यांना विचारलं काका हे काय आहे. तर त्यांनी मला सांगितलं हे आहे हिरा चेक करायचं ते वगैरे. ते हिरा म्हणजे काढीत होते एक ओरिजिनल. आम्हाला दोघाला, मिस्टरांना मला विचारायला लागले ओरिजिनल कोणता आणि डुप्लिकेट कोणता. तर आता पाहू शकतायत कुणाचा खरा निघतोय कुणाचा, ते पहा ते कसे सांगत आहेत ओरिजिनल कोणता आहे आणि डुप्लिकेट कोणता आहे म्हणून. तर मी सांगितलं पण माझा डुप्लिकेट निघाला नाही, माझा ओरिजिनल निघालाच नाही. तर त्यांनी बरोबर सांगितलं मिस्टरांनी, मी सांगितलं माझा डुप्लिकेट निघाला. त्यांनी चेक केलं. ते म्हटले आता पाहूत आपण कोणता हिरा आहे, तर कोणता खरा आहे कोणता खोटा आहे. तर मिस्टरांचा बरोबर निघाला आणि माझा खोटा निघाला. तर पाहू शकता जो माझा आहे तो चेक करत आहे, तो बिंगत नाही म्हणजे तो खोटा आहे. आणि जे बॅक साईडचा आहे तो आहे, तर त्यांनी ते पण तसंच करून पाहते पण तो बिंगतो, हे बिंगत नाही. मी जो पाहिला तो मोठा आहे. मला अगोदर वाटलं मोठा म्हटल्यावर म्हणजे तो मोठा, पाहिल्याच्या नंतर वाटलं म्हणजे मोठाच खरा असेल, पण मोठा खरा नव्हता, छोटा खरा होता. म्हणजे पाहू शकताय किती विचित्र म्हणायचं. हे बघा, हे का ह्याच्यामध्ये ताकद आहे. ती तुमच्या घरातली वास्तू शुद्ध करण्याची ताकद आहे. अंगावर तुम्ही वापरू शकता, घरात ठेवू शकता. हे बघा, पडू दे. आता कुठे घरातच आहे मी. हे हलणार बी नाही बरं का. हे बघा, ह्याने ओळखलं बरोबर डायमंड बरं का. एवढंच डायमंड इतका महाग असतो. मी पुण्यात गेलतो, आमच्या भाच्याकडे गेलतो. आमचा एकुलता एक भाचा आहे, लाडका. म्हणला मामा माझ्याकडे अर्धा किलो सोनं आहे, तुला तर माहित आहे म्हणला. चांदीच्या ताटात तू पण जेवतो आमच्याकडे सणबीर असलं. चांदीची भांडी आहेत म्हणलं आमच्याकडं. आता म्हणला राहिलाय डायमंड. 2 पोरांसाठी 2 डायमंड घेऊन टाक म्हणलं. काय विचारच केला नाही त्यानं. दोन्ही पोरांची आता लग्न आलीत. आलो 2 लाखाचा धंदा करून तिथनं. म्हणजे 4,000 माझे फिट झाले ना दर महिन्याला.
कॅमेरामध्ये बघ कसं वाटतं. आणि आमच्या भाच्याच्या शेजारी मित्र आहे, केमिकलचा धंदा करतो बरं का. तर तो म्हणला या मामाश्री, काय बॅग नवीन दिसते, काय नवीन धंदा. म्हणलं डायमंडचा धंदा आहे. तो मला म्हणला आम्ही 20 लाखाला डायमंड घेतलाय.